आता बातमी आहे महाराष्ट्र शासनाने केलेल्या विक्रमाची। महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं उद्दिष्ट मिळालंय। हा देशातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे। साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळावा आणि महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारोह पार पडला। यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलं। और मुझे कहते हुए गर्व है कि प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से उनकी पहल पर लगभग 1 साल के अंतराल में 30 लाख मकान महाराष्ट्र को मिले। इतिहास में आज तक नहीं हुआ। येत्या 5 वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्क घर देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। त्यांनी राज्याच्या विक्रमाबाबत काय म्हटलंय बघूया। 30 लाख घरं एकत्रित मिळणं देशाच्या इतिहासातला रेकॉर्ड होता। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रतिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्यांचं वाटप केलं। कार्यक्रमाला मंत्री शिवेंद्र सिंह भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाईंसह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते। तिकडे नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू आहे। कुंभमेळ्यासाठी बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते करण्यात आलं। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचं दर्शन होतंय। भगवान शंकराचं त्रिशूळ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा व शिवलिंगाच्या स्वरूपात साकारलेली गोदावरी नदी यांचा बोधचिन्हामध्ये अत्यंत समर्पक आणि कलात्मक वापर करण्यात आलाय। यावेळी आखाड्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। याबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी माहिती दिली। एकंदरीत आखाड्यांना देखील त्यांना सोयी सुविधांसाठी 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय आणि छोट्या संस्थांना 15 लाख रुपये देण्याचा निर्णय देखील त्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली। कुंभमेळ्याच्या नियोजनात कोणत्याही त्रुटी ठेवणार नसल्याचं एकंदरीतच सरकारनं स्पष्ट केलंय। अल्पसंख्याक समुदायासाठी महत्त्वाची बातमी आहे। अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांचा व जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतलाय। अणुशक्ती नगरच्या प्रस्तावित अल्पसंख्याक मुलींच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या उभारणीला गती देण्याचे आदेश पवारांनी दिलेत। शिवाय जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाला गती देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। बैठकीत मारटी संस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली। जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं काम अधिक वेगानं व परिणामकारक करण्यासाठी पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक नेमण्यात येणार असल्याची माहिती सुनेत्रा पवारांनी दिली आहे।